नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र. विरारच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या निमंत्रण पत्रिके संदर्भात वसई विरार शहर महानगरपालिकेने खुलासा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून आज वसई विरार शहर महानगरपालिकेत आंदोलन करण्यात येणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते आता आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती एच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत लोकप्रतिनिधींची नावे राजशिष्टाचारानुसार न छापल्याने ही पत्रिका वादाच्या भोवऱ्यात सापडली असून भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. या निमंत्रण पत्रिकेबाबत भाजपने आपली भूमिका मांडली आहे. विधानमंडळ व संसद अधिवेशन सुरू असताना असे लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यास परिपत्रकाच्या कलम 5 नुसार स्पष्ट मनाई आहे. तरीही महानगरपालिका प्रशासनाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवाय कलम 3 नुसार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची नावे पत्रिकेत राजशिष्टाचारानुसार छापणे बंधनकारक असताना खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे, आमदार विलास दरे आणि पालकमंत्री यांची नावेच वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे विद्यमान आमदार राजन नाईक यांचे नाव माजी आमदार सभापती व उपमहापौर नंतर टाकणे हा राजशिष्टाचाराचे उल्लंघन आहे. संपूर्ण पत्रिका एकट्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी वापलेली पाहून हा कार्यक्रम महापालिकेचा आहे की बहुजन विकास आघाडीचा असा खोचक सवाल भाजप जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी केला आहे. हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना निलंबित करावे, दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी अशी मागणी केली असून तसेच याबाबत विधानसभेत हक्कभंग सूचना दाखल करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचा निमंत्रण पत्रिकेबाबत खुलासा. दिनांक 13 मार्च 2026 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए बोलींच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व चंदनसार येथील ट्रामा सेंटरची विस्तृत इमारत बांधणे भूमिपूजन सोहळा आयोजित केलेबाबतची निमंत्रण पत्रिका छापून वाटप झाल्याबद्दलची माहिती आयुक्त वसई विरार महानगरपालिका यांच्याकडे प्राप्त झाली आहे. परंतु याद्वारे खुलासा सादर करण्यात येतो की सदरील निमंत्रण पत्रिका ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेकडून अधिकृतरित्या छापण्यात अथवा वाटप करण्यात आलेल्या नाहीत. तसेच अशा निमंत्रण पत्रिका कोणालाही प्राप्त झाल्यास त्या अधिकृत समजण्यात येऊ नये. या प्रकरणी महानगरपालिकेकडून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी दिनांक 13 मार्च रोजी भारतीय जनता पक्षामार्फत सकाळी 10:30 वाजता महापालिका आयुक्तांना घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलं आहे.